गेल्या 4 वर्षात पेट्रोल डिझेलच्या दरात एका नया पैशाचीही दरवाढ न करणाऱ्या मोदी सरकारनं पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांनी वाढ करत निवडणुकांचा हंगाम संपला. आता दरवाढीचा सीझन सुरू झाल्याचं दाखवून दिलं. निवडणुका होईपर्यंत इंधन दरवाढीबाबत चकार न काढणाऱ्या मोदी सरकारनं युद्धाचं कारण पुढे करत इंधन दरवाढीचा झटका दिला आणि सर्वसामान्यांना घामटा फोडला. पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. निवडणुकांचा हंगाम संपला, दरवाढीचा सीझन सुरू. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. फेब्रुवारी 2022 ते मे 2026 या 4 वर्षांच्या कालावधीत देशात लोकसभा निवडणुकीसह 30हून अधिक राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. निवडणुका होऊन त्यांचा निकाल लागेपर्यंत मोदी सरकारनं या 4 वर्षात एका नया पैशाचीही इंधन दरवाढ केली नव्हती. आता निवडणुकांचा हंगाम तर संपला, पण जनतेला इंधन दरवाढीचं कारण काय द्यावं हा प्रश्न सरकारसमोर उभा ठाकला होता. ऐन निवडणुकीच्या हंगामात तिकडे आखाती देशात युद्ध भडकलं आणि मोदी सरकारला इंधन दरवाढीचं आयतं कारण सापडलं. 5 राज्यांत लागलेल्या विधानसभा निवडणुका होऊ दिल्या, निकाल लागू दिला, सरकार स्थापन करून झाली आणि मग निवडणूक निकाल लागून 10 दिवस होत नाहीत तोच इंधन दरवाढीच्या पहिल्या सीझन मधला पहिला दणका देऊन टाकला. पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांनी वाढ करत निवडणुकांचा हंगाम संपला. आता दरवाढीचा सीझन सुरू झाल्याचं दाखवून दिलं. इंधन दरवाढ करण्याचं आयतं कारण तर हाती लागलंच होतं, फक्त आता ते जनतेच्या गळी कसं उतरवायचं हा प्रश्न सरकार पुढे आ वासून उभा होता. पण ते म्हणतात ना, मोदी है तो मुमकिन है. मोदींनी काटकसरीचा पाढा वाचत वाचत जनतेला जोर का झटका धीरे से कसा बसतो हे दाखवून दिलं. बघा ना कशी आयडिया केली. तिकडे इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध सुरू आहे. होर्मुजची सामुद्रधुनी इराणनं रोखून धरली आहे. त्यामुळे जगभरात इंधन पुरवठ्यावर परिणाम झालाय. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्यात. परिणामी इंधन तुटवडा प्रचंड प्रमाणात जाणवू लागलाय. बरं, आपल्याकडे काही तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीत, त्यामुळे आपला देश इंधन आयातीसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. अशा वेळी आपल्या हातात एकच उपाय उरतो आणि तो म्हणजे इंधन बचत. चला तर मग घ्या लिहून. मित्रो, पेट्रोल, डिझेल, गॅसचा काटकसरीने वापर करा. मेट्रो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर करा. कामासाठी वर्क फ्रॉम होम ही पद्धत उपयोगात आणा. शाळा ऑनलाईन चालवण्यावर भर द्या. घेतलं लिहून? चला, मला परदेश दौऱ्यावर जायचंय. तुम्ही मात्र माझा संदेश कृतीत आणायचंय बरं का. झालं. तिकडे मोदींनी अवघ्या 2 गाड्यांचा वापर करून आपल्या ताफ्यातील वाहनं काही कमी केली. इकडे देशभरात राजकीय पुढाऱ्यांची नौटंकी सुरू झाली. कुणी चालत विधान भवन काय गाठतोय, कुणी बुलेट इलेक्ट्रिक बाईक वरून काय जातोय, तर कुणी चक्क घोड्यावरून रपेट काय मारतोय. नौटंकीचा पहिला, दुसरा अंक साऱ्या देशभरात पार पडला आणि 3ऱ्या अंकाची घंटा वाजली. ही घंटा इतकी जोरात वाजली की इंधनाची झालेली दरवाढ ऐकून सर्वसामान्यांच्या कांठाया बसल्या. इकडे 15 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांनी वाढ केली आणि तिकडे पंतप्रधान मोदी अबुधाबीला निघून गेले. बसा बोंबलत. आता जाता जाता मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आज अखेर म्हणजेच मे 2014 ते मे 2026 या 12 वर्षांच्या काळात देशात किती रुपयांनी पेट्रोल डिझेलचे दर वाढले आणि तेव्हाचा दर व आताचा दर यात किती फरक झाला यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 26 मे 2014 रोजी केंद्रात मोदी सरकार. मे 2014 मधील केंद्रातील इंधन दरवाढीचा सरासरी दर: पेट्रोल 53 रुपये 55 पैसे प्रति लिटर, डिझेल 57 रुपये 28 पैसे प्रति लिटर. मे 2014 मधील पुण्यातील इंधनाचा दर: पेट्रोल 81 रुपये 31 पैसे प्रति लिटर, डिझेल 62 रुपये 60 पैसे प्रति लिटर. 2022 ते 2026 या काळात इंधन दरवाढ नाही. 15 मे 2026 रोजी झालेली इंधन दरवाढ: पेट्रोल दरवाढ 3 रुपये प्रति लिटर, डिझेल दरवाढ 3 रुपये 11 पैसे प्रति लिटर.
मे 2026 मधील केंद्रातील इंधन दरवाढीचा सरासरी दर: पेट्रोल 97 रुपये 77 पैसे प्रति लिटर, डिझेल 90 रुपये 67 पैसे प्रति लिटर। दरवाढीमुळे पुण्यात बदललेला इंधनाचा दर: पेट्रोल 106 रुपये 68 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 93 रुपये 51 पैसे प्रति लिटर। एकूणच काय तर मे 2014 ते मे 2026 या 12 वर्षांच्या मोदी सरकारच्या काळात पुण्यातील इंधन दरवाढ किती झाली याचा हिशोब केल्यास पेट्रोलच्या दरात आतापर्यंत 25 रुपये 37 पैशांनी तर डिझेलच्या दरात आतापर्यंत 30 रुपये 91 पैशांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे। थोडक्यात काय तर निवडणुका होईपर्यंत इंधन दरवाढीबाबत चकार न काढणाऱ्या मोदी सरकारनं युद्धाचं कारण पुढे करत इंधन दरवाढीचा झटका दिला आणि सर्वसामान्यांना घामटा फोडला। मित्रो, निवडणुकांचा हंगाम संपला, दरवाढीचा सीझन सुरू। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।